जगदीश दादा असतील, भाऊ दादा असतील, या दिग्गजांकडे पाहून खरं तरी सगळी समालोचकांची टीम तयार झाली आणि त्यापैकीच एक विनोद दादा, जे बाळूदादांना नेहमीच आदर्श मानत असतात आणि स्पेशली जगदीश दादाला. आणि आता डोंबिवली क्रिकेट संघटना एका बाजूला आहे, त्याच्या अध्यक्ष आहेत विनोददादा पाटील. आत्ताच अलीकडच्या काळात समालोचकांची संघटना तयार झाली आहे, त्याचे अध्यक्ष आहेत विनोददादा. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. नाव बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅचमध्ये सामन्याची होती सुरुवात, सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे, दाखल इंटर होती आहे टीम. आपण पाहताय एका बाजूला जय झोटिंग देवरुंग आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी तयार आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायला पहिल्या डावात टीम एकवीरा नानकर. काल देखील एक नानकरचा संघ क्वालिफाय झाला, आई गावदेवी नानकर, मोरेश्वर सुतार आणि टीम. सकाळी आपण उल्लेख केला छबी नानकर मैदानावरती उतरली. जर एकवीरा नानकर देखील आज क्वालिफाय करते ते त्यांच्यासाठी आमने लोणारच्या क्रिकेटमधील सर्वाधिक आठवणीत आणि ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा बनवून जाईल, स्वर्गीय मकरंद ट्रॉफी. पण एक गोष्ट दुपारच्या सत्रात मी म्हणालो, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये, भारताला भारतामध्ये, इंग्लंडला इंग्लंडमध्ये आणि देवरुंगला येऊन छत्रपती क्रीडांगण बापगाव येथे हरवणं ऑलवेज चॅलेंज आहे. आणि ते चॅलेंज नानकर स्वीकारेल का या पाहूयात. मॅचची होती आहे या ठिकाणी सुरुवात. कुणाल भामरेचा एकदा आपण आवाज ऐकूयात, त्याची टॅगलाईन आहे कुणाल भामरे 41-42. क्या बात आहे. कुणाल भामरे 41-42 आणि कुणालचा डायलॉग आहे तो देखील प्रेक्षकांना ऐकायला इकडे आवडेल. पब्लिक डिमांड आहे, कुणाल एकदा होऊन जाऊ दे. आता जर आलं सगळ्यांचा उठवता बाजार. कसं उठवतंय बाजार, आता बाजार कोणाचं उठेल ही मॅच आपल्याला सांगेल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती मॅच विनर आलाय बॉलिंग ट्रॅकवर. नाव प्रत्येकाला माहिती आहे, आकाश. देवरुंगच्या क्रिकेटच्या विजयाचा श्वास, त्याचं नाव आकाश. आणि पहिल्या बॉलवरती काढली आहे एक गोल्डन विकेट. फलंदाज बाद, शून्याचा शिकार. पाटीलला मिळते पहिली विकेट. मी आजही एक गोष्ट आवर्जून सांगेल, मागच्या 6 वर्षाआधी जे आकाशला गोलंदाजी करताना पाहिलं, आजही गोलंदाजीमध्ये तीच लय, तीच धार आणि आजही तोच वेग पाहायला मिळतो. बलवन फक्त फरक फिटनेसचा, जे कदाचित बलवनला जायला पाहिजे होतं ते आकाशला थोडं जास्त झालं. टीमची टोटल धावफलकावरती 0वरती 1 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. फर्स्ट विकेट डाऊन. आकाशला मिळते विकेट. न्यू बाटा मैदानावरती आले जॉय. जॉय की जय? जय. एचा जो रफार खाली यायला हवा तो तिकडे भावाचा आला नाही. येस, ओके. थोडीशी कर्सो रायटिंग नको होऊ दे, व्यवस्थित वेळ आहे आपल्याकडे, जागा पण खूप आहे स्कोर कार्डवरती. बॉल आता या स्कोर बुकवरती टीमची टोटल धावफलकावरती थांबलेली आपल्याला अजूनही पाहायला मिळते. आणि जसं कुणाल भामरे म्हटला, आता उठवतो बाजार. सध्या तो उठवायला आकाश तयार आहे हे सांगत असताना त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मुठवळचा उठला दुपारी बाजार. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहिली 0वरती 1, कारण गोलंदाजी जी झाली ना ओव्हर नंबर 4 मध्ये, तिकडे खूप काही गमवावं लागलं. खरं तर आज अशा अपेक्षा खूप होत्या, कारण 13 टुर्नामेंटमधून ना लगातार 12 टुर्नामेंट क्वालिफायर खेळत होती मुठवळ. फक्त 2 ट्रॉफी जरूर आल्या, बट आज घरच्या स्पर्धेमध्ये सेकंड राऊंडमध्ये अपयश आलं थोडंसं. त्याच्यामुळे आपण पाहिलं त्या ठिकाणी अपयश येत असताना टीमची टोटल धावफलकावरती अजूनही सुरू झालेली नाही आहे. एकवीरा नानकरला करावं लागेल पुनरागमन. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. खोलवट टप्प्याचा बॉल आणि बॉल सरळ येतोय शॉर्ट मड विकेटला. एक सिंगल त्या ठिकाणी झाली आहे पूर्ण. एका सिंगलला फायनली एकवीरा नानकर ऑन दी मार्क. बॉल तयार. बॅकफुटला गेले, कट करायचं होतं, चालला एस टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. मराठी भाषा विनोददा इतकी खतरनाक आहे ना, तू स्वतः लेखक आहेस, अनेक संगीत तू लिहिलेत. छोट्याशा मिनिंगचा इतका खतरनाक पुढे मीन होतो ना, ऑलवेज डिफरंट. जशी वळवाल ना तशी वळते. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे 1 वरती. खूप चांगली बॉलिंग सध्या आकाश करतोय. कोणीही चुकीचा मीन करू नका, त्याच्या मागचं मिनिंग तेच होतं. टीपमध्ये लॉंगॉनला बॉल आणि फील्ड झाला, तोपर्यंत अजून धावा या ठिकाणी जोडल्या जातील. स्कोरकार्डवरती 2. षटक संपन्न झाला. मैदानावरती पहिलं
पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 3 धावा. 3ला विकेट गेलेली आहे आतापर्यंत, ती मात्र 1. आकाश पाटीलचं षटक खूप सुंदर राहिलं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. सेकंड ओव्हर आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विजय केणे. लवकरच ISPL आता सुरू होतीये. भिवंडीच्या क्रिकेटची जर चर्चा झाली तर प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार, वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील JP. भिवंडीच्या क्रिकेटमधील चर्चेत असणारं नाव याच आमने लोणारच्या क्रिकेटनं पडगा परिसरानं दिलं. खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार, त्या सोबतीनं पवन केने तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतील ISPL खेळताना. गोरसईचा खेळाडू आणि त्या सोबतीनं वारेट गावची शान प्रथमेश ठाकरे. मला आजही वारेट नाव जेव्हा कानावरती पडतं ना, मागच्या 5 वर्ष आधीचं शिवसेना हिंदुहृदय सम्राट चषक दोंडा वडवलीची स्पर्धा आठवते. अगेन्स्ट गोरसई वारेटने जे क्रिकेट दाखवलं, प्रथमेश ठाकरे देखील इन ॲक्शन होता, त्याचं गाव वारेट देखील इन ॲक्शन होतं आणि त्यावेळी गोरसईला पराभवाचा धक्का देत हिंदुहृदय सम्राट चषक वारेटनं जिंकलं. एका संध्याकाळच्या फक्त 6 ओव्हर म्हणजे 3 ओव्हरची मॅच होती. 6 ओव्हर नंतर आहे ना वारेट भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती आली होती. समोर जितकी मोठी टीम असेल, जितकं चांगलं क्रिकेट तुम्ही खेळाल ना, त्या इतकं प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही. आमने लोणारच्या ज्या टीम्स खेळत आहेत ना, एकच गोष्ट तुम्हाला सांगेल, आमने लोणारच्या बाहेर देखील प्रचंड मोठं क्रिकेट आहे. जसं सकाळी म्हणालो की देवरुंग खेळतीये, अलीकडच्या काळात भावाळे येतोय, नानकर येते, अजून खूप चांगल्या चांगल्या टीम्स इकडे आहेत. सावधचा उल्लेख करेल, एकविरा नानकर आज खतरनाक खेळली आहे. मुठवळसारखा एक चांगला संघ आहे. आमने लोणारच्या बाहेर फक्त भिवंडीच नाही, बदलापूर असेल, रायगड असेल, पालघरचं क्रिकेट आवर्जून खेळत चला. जितकं बाहेर जाऊन तुम्ही खेळाल नवीन नवीन संघांसोबत, तितकं गावाचं नाव देखील मोठं होईल आणि त्या सोबतीनं बाहेरचं क्रिकेट काय तो तुम्हाला शिकेल. कारण जर आमने लोणारमध्ये तुम्ही मर्यादित राहिलात, इथे तुम्ही रँक 1ला आहात, रँक 2ला आहात, हे फक्त आमने लोणार संघटनेपुरतं मर्यादित राहील. बट ज्यावेळी तुमच्या गावाचं नाव एकदा का तुम्ही हे ब्रिज क्रॉस केलं ना की पुढे कल्याण सुरू होतं, मग तर त्यानंतर पूर्ण आमने लोणार तुम्हाला सपोर्ट करेल. कारण त्यावेळी तुम्ही फक्त तुमच्या गावाला रिप्रेझेंट नाही करणार, त्यावेळी तुम्ही आमने लोणार परिसराला, भिवंडी तालुक्याला रिप्रेझेंट कराल. खूप चांगल्या चांगल्या टीम्स आहेत. आणि एक गोष्ट विनोद दादा, इकडच्या टीमसाठी एक गोष्ट प्लस पॉईंट काय माहिती आहे का योगेश दादा, इकडे प्रत्येक टीमला गावातून पॅकर आहे. असं नाही आहे कोणत्याही टीमला की पदरून पैसे काढून खेळायचे आहेत. एकदा तुम्ही डोंबिवली भागात किंवा रायगडचं क्रिकेट येऊन पहा, खेळाडू जॉब करतात, सॅलरी झाली की प्रत्येक टीममध्ये प्लेयर्स थोडे थोडे पैसे बाजूला काढून आपल्या जॉब सॅलरीमधनं जी अमाऊंट येईल किंवा स्पर्धा भरवली त्यातून जे पैसे उरतील त्यातून क्रिकेट खेळलं जातं. बट तुम्हाला प्रत्येक गावाला इथे पुरस्कर्ता, कुणाला ग्रामपंचायतमधनं येतात. आवर्जून आमने लोणारच्या टीम्सकडे टॅलेंट आहे, पोटेन्शियल तुमच्याकडे. म्हणून सांगतो की येत्या काळामध्ये या गोष्टीचा विचार करा. आमने लोणारचं नाव अजून मित्रांनो 100% मोठं होईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2ने पुढे गेली आहे 8 या आकड्यावरती. इथे फटका लाजवाब, बॉल चालला डीपमध्ये, स्वीपर कव्हरला. आणि या गोष्टीचं ज्वलंत उदाहरण सध्या जय जोटिंग देवरुंग मैदानावरती खेळती आहे. मला आजही 2023चा आकाश तो किस्सा आठवतो. इथनं उरण जवळजवळ 3 तास 10 मिनिटाची रनिंग आहे. उरणला बोकडविरा गाव आहे, तिकडे स्पर्धा होती. फक्त आकाशला दुपारी 12 वाजता सांगितलं होतं की आपल्याला आज नाईटला खेळायचं आहे. 4:30 वाजता खरं तर हाफची मॅच होती आणि 5:30ला दुसरा सामना होता. बरोबर 4:15ला जय जोटिंग देवरुंग ग्राउंडवरती पोहोचली होती. इतकी मेहनत ज्यावेळी तुम्ही कराल आणि ते टायटल देखील जय जोटिंग देवरुंगनं जिंकलं, याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. ज्यावेळी ग्रामीण भागातून टीम्स पुढे येतात, चांगलं क्रिकेट, चांगले पुरस्कार तुम्हाला मिळतात, त्या संधीचं सोनं प्रत्येक टीमनं करायला हवं. आणि स्पर्धा देखील तीच आहे, स्वर्गीय मकरंद ट्रॉफी, जी तुम्हाला प्लॅटफॉर्म देते, तुम्हाला बेस सेट करून दिला जातोय आणि या स्पर्धेचा फक्त तुम्हाला उचलायचा आनंद. कारण आज जो संघ क्वालिफाय होईल ना या मॅचमध्ये, तो एका ट्रॉफीचा हकदार आहे. कॅश प्राईज किती आहे त्यापेक्षा फक्त 4,500 प्रवेश फीमध्ये आयोजन किती सुंदर केलं आहे ना, ते फक्त तुम्हाला उत्तम दादा पाटीलच करून दाखवू शकतो. आणि त्याला साथ आहे रणजित दादाची, जय भोले ग्रुपची आणि स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्सची. आणि त्या सोबतीनं समोर एक मोठं कटआउट बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे, अरविंद शेठ भंडारी, त्यांचं देखील विशेष आभार. आणि त्या सोबतीनं श्रीकृष्ण ग्राफिक्स, ज्यांच्या माध्यमातून सगळे बॅनर्स बनवण्यात आलेत. आणि सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, दोस्ती करावी ना तर महेशदादा ठाकरे आणि उत्तमदादा पाटील यांच्यासारखी जवळजवळ लाख रुपयाचे कटआउट बॅनर मैदानावरती लागलेत. बट एकही रुपयाचा मोबदला न घेता श्रीकृष्ण ग्राफिक्सचे ओनर स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषकाचे आयोजक महेशदादा ठाकरेकडनं हे सगळे बॅनर्स कटआउट आपल्याला आलेत. त्याबद्दल महेशदादा ठाकरे यांचं स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळच्या वतीनं मनपूर्वक आभार.
15 धावा धावफलकावर आणि आता चौकार ॲड झाला. 16 रन झाले टोटल. थोडंसं करेक्शन करून घ्या ते. 16 आहे ना. 16 धावा. लगातारचे 2 चौकार आले. एक डबल एक सिंगल. या ओव्हर्समध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. टोटल 13 आणि पहिल्या षटकात होत्या 3. अशा धावफलकावरती धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 16 धावा आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज तयार आहे आकाश पाटील. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर राईट अमोव द विकेट. इजा फटका परफेक्ट मिडल झालाय का. थोडी चर्चा होईल. डीप मध्ये फिल्डर. कॅचची संधी. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब. जरी कॅच झालेली नाही आहे बट त्याचे प्रयत्न लाजवाब होते. त्यामुळे ते अप्रिशिएट केलं जात आहे. टाळ्यांचा कडकडाट मैदानावरती खेळाडूंकडनं तुम्हाला पाहायला मिळतोय. देवरुंगच्या समर्थकांकडनं पाहायला मिळतोय. बाउंड्री चेकसाठी ऑनफिल्ड अंपायर्सनं हा निर्णय पाठवला टेक्निकल टीमकडे. जाऊयात आपल्यासोबत आज साळुंके उपस्थित आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. वॉर रूममध्ये सध्या अतिशय सुंदर ऑपरेटिंग तो करतोय. अप्रतिम टेलिकास्ट. जिथे जम्प घेतली, जिथे पाय होता, सगळं काही चेक झालंय. सेफ आहे. वाचवलाय. अप्रतिम फिल्डिंग. क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये. हनुमान ग्रामीण भागातून शहापूर तालुक्यातून शेरे गावानं दिलाय आज मिस्टर IPL ओमकार तारमाळे. छोटी छोटी मेहनत, छोटी छोटी स्वप्न जेव्हा मोठी होतात ना तेव्हा ते आयडल बनतं आणि तो आदर्श आहे सध्या टेनिस बॉल क्रिकेटपटूंसमोर. ओमकार तारमाळे इथे रनआउटची संधी. अपील अँड ओईटी आउट. फलंदाज बाद. रन आउट. शहापूरनं ओमकार तारमाळे दिलाय. कदाचित येत्या काळामध्ये रणजित दादा IPLला अजून एक प्लेअर आमने लोणारमधून मिळू शकतो. प्रचंड ताकद आहे कुमार रणधवीमध्ये. जर मेहनत केली तर येत्या काळामध्ये तो देखील ते स्टेज सहज गाठू शकतं. ताकद आहे कुमार रणधवी या नावात. बेस्ट ऑफ लक भावा पुढील वाटचालीसाठी. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला माहिती आहे. यतीन आता बॅटिंग ट्रॅकवरती आला. एक सिंगलनं स्कोर पुढे चालला. धावफलकावर 24 धावा. 24 धावा धावफलकावरती लागलेत. षटक मैदानावरती आपण पाहता आकाशचं या ठिकाणी संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर. आकाशचा स्पेल 2 ओव्हर 12 आणि 1 विकेट त्याच्या खात्यात आहे. आमने लोणारमध्ये आलो ना की सध्या पूर्ण महाराष्ट्रात नाही भारत विश्वात चर्चेचं असतं ते म्हणजे सावध गावाचं नाव. टेनिस बॉल क्रिकेटची चर्चा झाली ना की अनेक बॅट खरं तर क्रिकेटर यूज करत असतात. वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट प्रत्येक प्लेअरला वापरायला आवडतं. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या नावानं मार्केट जाम केलं ना ते देखील सावध गाव. इथनंच अगदी हकेच्या अंतरावरती आहे आणि पूर्ण जगभर सध्या सावधचं नाव पोचवतात. सोपान तिस्कर आणि त्यांची एसएची बॅट. एसएचं ब्रँड एसए का बल्ला सध्या भिवंडीकरांची टॅगलाईन आहे. मचारा हल्ला. क्वालिटी वूड अगदी मेहनतीनं सोपानदादा तिस्कर बॅट बनवत असतात. स्वतः खरं तर खूप मेहनत करून आपल्या प्लसनं मोठं व्हावं त्यासाठी त्यांना एक वेपन हत्याराची गरज असते आणि एकदा का एसएचं हत्यार लोड झालं की मग खतरनाक बॅटिंग त्या बॅटनं होताना तुम्हाला पाहायला मिळतं. स्कोर 2 वेळा सांगितला त्यांना 25. ॲक्च्युली अंपायर्स विचारेल तर तो थर्ड अंपायर्सचा इशारा असतो आणि ते राईट्स खरं तर नाही आहेत. टीमची टोटल आता धावफलकावर पुढे जाताना पाहायला मिळेल. चौकार ॲड झाला आणि या चौकारानं स्कोर पुढे जातो 29. 29 धावा. 29 धावा धावफलकावर. ललेश बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि ललेशचं स्वागत या ठिकाणी चौकारानं होताना आपल्याला पाहायला मिळतं. आज अतिशय चांगली साथ आपल्याला दिली ॲज अ कॉमेंटेटर विनोदजी पाटील सरांचं मनपूर्वक आभार. येत्या काळामध्ये हा आवाज तुम्हाला अनेक परिसरामध्ये ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा फटका मिसटायमिंग जरूर आहे बट आउटफील्ड फास्ट आणि रिझल्ट चांगला आहे. एकविरा नानकरला जे हवं आहे ना आता ते घडू लागलं आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आले. त्यानंतर आकाश षटक त्यामध्ये आपण 9 धावा येताना पाहायला मिळाला आणि आता लगातारचे 2 चौकार आलेत. आणि मकरंद स्पोर्ट्स मुठवळच्या पूर्ण टीमला सोपानदादा तिस्कर यांच्याकडनं पूर्ण ऑल सीझन
ज्या बॅट्स खरं तर मकरंद स्पोर्ट मुठवड वापरते सगळ्यांच्या बॅट एसएचच असतात. पूर्ण वर्षभर बॅट कधी तुटली, ब्रेक झाली, हँडलला काही प्रॉब्लेम आला, ग्रीप चेंज करायची असेल तर ऑल बॅटच्या ज्या सर्व्हिस आहेत ना रिपेअर करायला त्या फ्री केल्या जातात सोपान तिसकर यांच्या माध्यमातून. आणि सोपनदादा तिसकर यांचा देखील करूया मनपूर्वक आभार. सध्या बॅट बोलतीये मैदानावरती फलंदाजाची. खूप सुंदर बॅटिंग करताना तुम्ही पाहताय फलंदाज ऋतिकला आणि ऋतिकच्या बॅटमधनं लगातार 2 चौकार 1 षटकार आणि स्कोर जाऊन पोहोचला 39. आणि एसएचा ब्रँड अँबॅसिडर देखील आपल्यासोबत आहे कुमारदादा रणवी. आई गावदेवी ढाब्याचे प्रोपायटर कवाड विभागातील एक प्रसिद्ध असा ढाबा आई गावदेवी ढाबा आणि त्याचे ओनर आकाश म्हात्रे यांचा वाढदिवस आज आहे आणि दादा या ठिकाणी उपस्थित होतोय. तर आकाश तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सोबत वैभव पाटील यांचं आगमन झालं आहे. तर या आकाश आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि कुमारदादाची ओळख यांना ढाब्यावाल्यांसोबत जास्त असतं आणि आज पार्टी तर फिक्स आहे आकाशकडनं. आज नाही, आज त्याला संध्याकाळी अरविंददादाच्या वाढदिवसाचं इन्व्हिटेशन आहे. येत्या बुधवार किंवा रविवार आई गावदेवी ढाब्यावरती आवर्जून तुम्हाला पाहायला मिळेल कुमार शेठ रणवी. तर या आकाशदादाचा वाढदिवस आहे. डीजे मास्टर एक बड्डे सॉन्ग होऊन जाऊ द्या ओव्हर ब्रेकमध्ये आणि आपण सहर्ष स्वागत करूया व्यासपीठावरती आई गावदेवी ढाब्याचे ओनर आकाश म्हात्रे आणि त्यांच्या मित्र परिवाराचं. 39 अजून एक मोठा सजवला फटका हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल 4 की 6 6 की 4 आणि हा सरळ मैदानाच्या बाहेर पडला आणि अंपायरचा इशारा येतोय. बाउंड्री झाली क्लिअर. हा आहे तो बिग 6. थँक्यू डीजे. आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लाय होतोय 45. आतापर्यंत ललेश रागेन सलेत 20. अजून एक सिंगल घेतली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल की सेकंडचा कॉल केला जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आता मात्र ऋतिकना प्रयत्न होता सेकंडचा बट फिल्डिंग चांगली झाली आहे. षटक संपलंय मैदानावरती नंबर 4 आणि चौथ्या ओव्हरनंतर मॅटला कलाटणी मॅचमध्ये परत आलाय एकवीरा नानकर. धावफलकावरती धावा 45. आकाशनं खर्च केलेत 46 झालेत आय थिंक 46 आणि या ओव्हरमध्ये आलेत 21. 46 धावा 4 ओव्हरमध्ये. पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि तदनंतर ज्या 2 ओव्हरमध्ये सुरुवातीला आलेत ना सेकंड आणि थर्डमध्ये त्या एका ओव्हरमध्ये आलेत 21. ललेशचा घेतलाय समाचार त्याच्या विरुद्ध केला बेडा पार आणि कडक बॅटिंग सुरू आहे सध्या मैदानावरती. माना की उम्र मेरी कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है हे सांगत असताना फलंदाज ऋतिक पाटील. बॉल येतो समोर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑफ तिकडे चेंडूवरती पुढे सरकलाय. सेकंडचा कॉल 2 धावा आरामात कंप्लीट झाल्यात. जय जोटिंग देवरुंग या मैदानावरती या टीमच्या अगेन कमीत कमी 50 बनायलाच पाहिजे तेव्हा मॅच चांगली रंगेल. आणि एकदा का 50 झाल्या मग बलवन, आकाश, हनुमान, ललेश खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या टीमकडे. मजल मॅचला फलंदाजी एकवीरा नानकरनं खूप क्लास एक्स्ट्रॉर्डिनरी केली आहे. गोलंदाजांवरती खूप काही निर्भर आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॅकफुटला गेले फटका लाजवाब आणि बॉल पाठवला सरळ स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो चौकार आणि सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय टीम एकवीरा नानकर. आणि नानकरकर आज इतकं सांगतात एकवीरा नानकर नाम सुनकर फ्लॉवर समझा क्या जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. क्वालिटी बॅटिंग केली आहे ऋतिकनं. अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल ऋतिकची सुरू आहे. इंडिव्हिज्युअल 16 बॉल 41 आणि या स्पर्धेतील अर्धशतक आपल्याला आज पाहायला मिळेल का? काल आले तब्बल 3 अर्धशतकं. आज थोडंसं क्लायमेट वेदर चेंज झालेलं पाहायला मिळालं. फारसे आज रन्स बनलेल्या नाही आहेत. एक 55चं टार्गेट ते चेस झालं होतं. शफल झाले फाईन लेगच्या वरनं खेळायचं होतं. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे आणि सिंगल केली जाईल या ठिकाणी पूर्ण आणि अंपायरचा इशारा बाईजच्या स्वरूपात ही सिंगल धावफलकावरती ॲड होईल
आणि एका सिंगलनं सांघिक धावफलक पोहोचलाय 53. ऋतिक बॅटिंग करतो वैयक्तिक 17 बॉल 41. आता फलंदाज यतीन जाधव त्याला स्ट्रायकेंडवरती आणेल, त्याचं अर्धशतक पाहिलं जाईल की 3 बॉलमध्ये चांगलं फिनिश करायला यतीन ट्राय करेल. न्यू बॅटर आहेत यतीन, थोडंसं सेट व्हायला वेळ लागतो पण शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 5 षटकांची मॅच, अवघे 3 बॉल आहेत, त्याच्या वाट्याला किती येतील, तो किती रन बनवेल. बॅटच्या होता समोर, फॉलो थ्रो मध्ये खेळायचं होतं, दोन्ही बॅटरमध्ये क्रॉस झालाय म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडला विकेट जाईल. फलंदाज यतीन जाधव बाद होतील, न्यू बॅटर येईल नॉन स्ट्रायकर एंडला. संधी मिळाली, अर्धशतक देखील इथनं होऊ शकतं. येथे 2 बॉल अजूनही या डावातील शिल्लक आहेत, एक षटकार एक चौकार आला तर सांघिक धावा देखील 60+ जातील आणि वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण होताना पाहायला मिळू शकतं. चला थोडा फास्ट खेळा, वेळ जास्त जातोय. न्यू बॅटर्स मैदानावरती येत आहेत. अनिकेत ऑन स्ट्राईक, ऋतिक पाटील क्वालिटी बॅटिंग केली आहे ऋतिकनं, एकटा लढला आहे मैदानावरती. जय जोटिंग देवरुंगच्या विरुद्ध. बॉल तयार, इथे मोठा फटका सजवायचा होता, सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंड बनेल का, थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी होती आहे. 2 धावा झाले त्या ठिकाणी कंप्लीट आणि वैयक्तिक संघ अगदी आपण पाहिला चांगल्या स्टेजला आहे. त्याचं कारण 43 धावेचं योगदान ऋतिक पाटीलनं दिलं आहे. अंतिम बॉल पहिल्या डावातील बाकी आहे. 43 नॉट आऊट सध्या बॅटिंग करताना आपण पाहताय ऋतिकला. शेवटचा अंतिम बॉल, त्याच्यावरती कोणता आकडा मैदानावरती दडलाय, टार्गेट काय सेट केलं जाईल. धावफलकावरती सध्या धावा आहेत अब तक 55. जर हा डॉट इथे विकेट आली तर अब तक 56चं टार्गेट आणि नक्कीच 60 धावेपर्यंतचं लक्ष आता जे मैदानावरती उभारलं जात आहे ते मोठं असणार आहे एकविरा नानकरच्या माध्यमातून जय झोटिंग देवरुंग या संघासमोर. कारण फलंदाजी देवरुंगची ताकद आहे आणि आज आकाश पटेल चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. संध्याकाळचं सत्र डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी हे क्रीडांगण नंदनवन मानलं जातं आणि बलवंतच्या बॅटमधनं जर आज रन्स आले तर एका हाती सामना जिंकण्याची ताकद मैदानावरती देवरुंग देखील ठेवते नानकरच्या विरुद्ध. हाफ ट्रॅकर फाईन लेगला चालला बॉल, आउटफील्ड खूप फास्ट आणि वैयक्तिक नाबाद 47 धावा मैदानावरती बनवलेत ऋतिक पाटीलनं. डाव संपलाय मैदानावरती पहिला 59 या आकड्यावरती आणि 12.00 या सरासरीनं 60 धावा मैदानावरती करायच्यात. तर आकाश म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. केक रेडी आहे, चला रेडी आहे, आपण बर्थडे सेलिब्रेट करूयात. डीजे मास्टर बर्थडे सॉन्ग प्ले करायचं आहे. आता केक जसा रेडी आहे म्हणालो, सागर तर पहिला इकडे बघतोय. ये बाबा या, जसं संपेल तसा पहिला तुलाच देतो. या आपण बर्थडे सेलिब्रेट करूयात. डीजे मास्टर बर्थडे सॉन्ग रेडी ठेवा. चला सागर या, मित्रांनो सगळे या पटकन. पार्ट ऑफ जोक, मस्तीचा भाग होता भावा, तुझी नाही तर मग कोणाची. थोडं लवकर या, चला पटकन सगळे. आपण वाढदिवस साजरा करून लगेच मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. या आपण वळूयात. आज त्या ठिकाणी आई गावदेवी ढाबा कवाड विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक, त्याचे मालक आकाश म्हात्रे यांचा वाढदिवस. तर या आपण या ठिकाणी सेलिब्रेट
सर दरम्यान सागर कोणकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नांदकरचे युवा उद्योजक आहेत. त्यांनी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन सर आपण व्हायचं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चांगली बॅटिंग आपण पाहिली पहिल्या इनिंगचा विचार आपण केला तर 59 धाबा जोडला एकविरा नांदकर संघाने आणि त्या 60 धाबांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी बलवंत आणि हरेश पाटील पहिला चेंडू ओव्हर पिच आणि त्याच्यावरती तगडा प्रहार बलवंत दलवीचा पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा पहिला सिक्सर. चेंडू पाहू शकाल योगेशने हाताला आणि पहिला चेंडू बलवंतच्या रडारमध्ये मिळाला आणि हा चेंडू पहा मिड विकेटच्या बाहेर जाणारा प्लॉट मध्ये मात्र चेंडूला लँडिंग केलाय. चांगली सुरुवात बलवंत दलवी आणि जय जोटिंग दौरून सकाळची आपण पाहत आहोत. क्वार्टर फायनलचा सामना सध्या आपण इथे अनुभवतोय. पुन्हा फुलटॉस मॅचची कडा होती आणि यष्टी रक्षक येतील जाधवनं मात्र तो झेल ड्रॉप केलाय की हा झेल ड्रॉप केलाय की सामना ड्रॉप केलाय. येणारे वेल येणारा क्षण मात्र या ठिकाणी एकविरा स्पोर्ट्स नांदकर सगळं सांगून जाणार. परंतु चांगली वापसी योगेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. हो पाहू शकाल यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आपण पाहिली. खोदून काढण्याचा प्रयत्न मिळवता क्षेत्रशी चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केले गेले. परंतु आज एकविरा नांदकर संघाने सुद्धा मात्र सर्वांची मनं जिंकली. या चालू सीझनमध्ये प्रथमतः त्यांनी मात्र क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारलेला आहे. स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवलच्या स्पर्धेमध्ये आणि खरोखरच कौतुकास्पद कामगिरी त्यांची आपण पाहिली. एकजुटीने एकोपाने सर्वजण खेळले. हरेश पाटीलचा सिग्नेचर स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच फडकेने त्याचा घात केलाय आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी जय झोटिंग देवरुंग संघाला फलंदाज हरीश पाटील बाक आज हरीशची बॅट पाहिली तर पूर्णपणे शांतता पाहायला मिळाली. याचं कारण हा विकेट टेकर चेंडू ऑफ स्टिकचा चेंडू होता. खेचून मारण्याचा प्रयत्न म्हणजे मित्र म्हणे की चेंडूवरती कुठेतरी जबरदस्ती केली होती. बट हरीश पाटीलनं एलिव्हेशन मात्र जुळालं नाहीये. चुकीचा फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला आणि त्याच अनुषंगाने पाहतो की झेलबादच्या स्वरूपात या ठिकाणी धक्का लागत असताना पहिला शून्यावरती या ठिकाणी बाद होऊन माघारी परतला आणि नवीन फलंदाज विजय केणे आता मात्र बलवंतच्या सोबतीला तिसऱ्या क्रमांकावरती मैदानात पोहोचले गेले. 7ला एक धक्का लागलाय. 60 धाबाचा या ठिकाणी पाटला करायचा आहे. तो संघ जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. कालचा दिवस गावदेवी नांदकर संघाच्या नावावरती राहिला आणि आजचा दिवस पाहूया नांदकर की देवरुंग की नांदकर. हो प्ले डॉट बिग विकेट्स असं म्हणावं लागेल की आता शार्क मासा नाही तर देव मासा गळाला अडकलाय एकविरा नांदकर संघाच्या. कारण विजय आला आणि विजय परत निघाला. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय टीम जय जोटिंग देवरुंगला.
पक्ष जय जोटिंग देवरुंग. आजचा दिवस या स्पर्धेतील आपण दुसरा पाहिला आणि सक्सेसफुल डे आपण पाहिलं. 8 संघ आपल्याला नव्यानं या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस असेल आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा तुम्हाला 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. पॉवर प्ले दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज विघ्नेश. उद्या पहा ज्याप्रमाणे संघ असतील. पहिला सामना जय सावरदेव किरवली विपक्ष बालगोपाल सोनेलेपाडा. 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. तिसरा सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा. आणि पहिल्या प्रति शेवटचा सामना असेल आडी किरवली विपक्ष गावदेवी बापगाव. असे 8 संघ तुम्हाला उद्याच्या लॉट्समध्ये खेळताना पाहायला मिळतील. विघ्नेश आता मात्र षटकाला सुरुवात करतो. सामना करेल बलवंत दलवी. स्लोअर वन टॉप एच चेंडू अभ्या छत्ररक्षक गोलंदाज सगळेजण चेंडूकडे चालले आहेत आणि पुन्हा पाहू शकाल त्या ठिकाणी मोठी विकेट प्राप्त केली आणि मैदानाच्या आतमध्ये आता पाहू शकाल नानकर संघाने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली कारण बलवंत दलवी या ठिकाणी बादून माघारी परततोय. आपण जर स्ट्रोक जर पाहिला तर ज्यावेळी या फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केल्या त्यावेळी मात्र बलवंतचा जो डोका आहे तो अगदी वर गेला आणि पहा जसा फटका त्याने खेळला चेहऱ्यावरती साफ निराशा त्याची आपण पाहतोय. आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये रोहननं कमालीचा झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केलाय. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने चेंडूवरती नजर ठेवली आणि बॅकअपसाठी स्वतः विघ्नेश गोलंदाज तिकडे गेला कारण त्याला माहिती आहे जर चेंडू जर हातातून निसटला तर आपण रिले झेलच्या माध्यमातून ही विकेट्स प्राप्त करू शकता आणि अशाप्रमाणे बॅकअप देणं फार गरजेचे असतात. जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ सध्या आपण पाहतोय. एक विरासपट नानकर संघाच्या माध्यमातून नवीन फलंदाज हनुमान केनी आलाय 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. आज हनुमानला सुद्धा आपल्या संघासाठी हनुमान उडी घ्यावी लागेल कारण 3 प्रमुख फलंदाज फसतात या ठिकाणी बाद झाले धाबांचा पाठला करत असताना. हो या ठिकाणी हा फक्त स्वीप केला दिशा दाखवली जागा पूर्णपणे खाली आहे डीपमध्ये कुठला प्रोटेक्शन नाही आहे आणि चेंडू सरळ बॅकवर स्क्वेअर लेगच्या पलीकडे चाललाय. 4 धाबांसाठी चौकार. फटक्यामध्ये पाहिलं तर कुठली ताकदीचा मात्र तिथे वापर केला नाही फक्त युक्तीने मात्र त्या ठिकाणी जागा निवडली आणि आपल्या डावाला चौकारानं सुरुवात केली. थोडा वेळ पाहिलं तर अगदी धावफलक या ठिकाणी थांबला होता परंतु या चौकारानं आता मात्र तो धावफलक पुढे जाणार 11 या आकडावरती. फिल्डिंगमध्ये पाहतो या ठिकाणी बदलाव करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज विघ्नेश. वानिश लॉंग ऑन आहे मिड विकेट आहे. वानिश लॉंग ऑफला तुम्ही या समीरला पाहू शकाल व पुन्हा मात्र त्या दिवशी फटका खेळायचा होता परंतु ही फुल्लर लेंथ होती. ऑन साईडला पाहू शकाल छोट्या बाकलीपनं मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय तोपर्यंत सिंगल धाव या ठिकाणी संत कधी पूर्ण केली. इथून पार्टनरशिपची गरज असेल टीम जय जोटिंग देवरुख संघाला आणि ती दोघांकडे किमिया आहे दोघांकडे तो अनुभव आहे. एका बाजूला आकाश पाटील आणि दुसऱ्या बाजूला हनुमान केने. 12 धाबा धावफलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतोय. एका बाजूला पाहू शकाल लेजंड संघ आहे जय जोटिंग देवरुख त्यांच्या विरोधात संघ खेळतो यंग स्टार युवा आर्मी आई एकविरा स्पोर्ट नानकर और तो विकेट मारा करतोय. व पुन्हा पाहू शकाल शेफल झाले फक्त दिशा दाखवली चेंडू वेगाने चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे रेस सुरू होती आणि त्या रेसमध्ये चेंडूचा विजय आला हा चौकार. आपण जय जोटिंग देवरुख संघाचा विचार केला तर मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक असतील
आणि एसट्याच्या पाठीमागे जास्त फटके त्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि कुठेतरी याच खेळपट्टीवरती ते सराव करतात आणि त्याचा मात्र कुठेतरी आकाश पाटील बेनिफिट घेण्याचा मात्र प्रयत्न करतोय. होम ॲडव्हान्टेज मात्र या ठिकाणी प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि तसं जर पाहिलं तर आकाश पाटील एक संकटमोचक खेळाडू आहे आणि आज तो भूमिका पार पाडतोय आपल्या टीमसाठी. हो, पुन्हा तोच फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी पावशेकाल अगदी सफळ झाला आणि तदनंतर पावशेकाल चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्तच्या सौजन्यानं 18 धाबा हा फलक्यावरती आपल्याला लागताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं करेक्शन 17 धाबा आहेत. आपण करूया थोडंसं करेक्शन फलक्यावरती. हो, पुन्हा एक चांगला चेंडू सातत्याने तेच फटके मात्र खेळण्याचा प्रयत्न आकाश पाटील करतो आणि या प्रयत्नामध्ये आता मात्र पावशेकाल या ठिकाणी पूर्णपणे बीट झालाय. खूप मोठं गॅप होतं, एवढं गॅप की आमची लाईव्ह ऑपरेटर नीरज यांची मात्र बाईक मात्र त्या गॅपमधून निघाली असती. खेळामध्ये बदल करावा लागेल, कारण बदल होणे काळाची गरज आहे सध्याच्या जीवनामध्ये, सध्याच्या आयुष्यामध्ये. पुन्हा तोच फटका आणि त्याच फटक्याने घात केला आकाश पाटीलचा. परफेक्ट यॉर्कर आणि जाऊन धडकला मिडल एस्टीवरती. एस्टा वाकवल्या गेल्या आणि विघ्नेशनं मात्र या ठिकाणी अजून एक विकेट चांगल्या प्रमाणात आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आकाश पाटील बॅक टू द डगआउट. काय युवा टॅलेंट आहे. आज आपण एकविरा स्पोर्ट नांदकर संघाच्या सर्वच खेळाडूंचा मात्र या ठिकाणी खेळ पाहिला आणि सर्वांनी मात्र पावशेकाल सर्व क्रीडा रसिकांना आणि आमच्या आयोजकांना आज मंत्रमुग्ध केलं असं म्हणावं लागेल. 2 षटकं इथे मात्र कंप्लीट झालेले आहेत. पॉवर प्लेचा खेळ इथे संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये खर्च केलं होतं योगेश डाकीनं 7 विकेट्स प्राप्त केल्या होत्या 2 आणि विघ्नेशने सुद्धा आपण जर पाहिलं तर चांगला स्पेल हाताळला आहे. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 10 धाबा खर्च केल्या, गडी बाद केले 2. 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धाबा फलक्यावरती आणि येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र इथून 43 धाबांची आता मात्र आवश्यकता राहणार आहे. जय झोटिंग देवरुंग संघाला. गोलंदाजी यतीन जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बॅटिंगचा आपण विचार केला तर मात्र आज ऋतिकनं काय कमालीची इनिंग खेळली. 47 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या, नाबाद तो राहिला आणि त्याच्या जोरावरती पहिल्या इनिंगमध्ये एकविरा नांदकर संघाने 59 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि त्या 60 धाबांचा पाठला करत असताना मात्र या ठिकाणी कुठेतरी आता जिथून आपण विचार केला तर जय जोटिंग देवरुंग संघ मात्र अडचणीमध्ये सापडलाय. नॉन पॉवर प्लेचा खेळ पावशेकाल ऑन साईडला 3 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन पूर्णपणे खाली आहे. वाडी क्षेत्रामध्ये फिल्डर त्यांनी तैनात केला, मिड विकेटला फिल्डर तैनात केला, एक स्क्वेअर लेग आहे आणि शॉर्ट फाईनलीकडे एक फिल्डर तुम्ही पाहू शकाल आणि त्या दिशेने फटका उडवला, हवेत केला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली चाललाय, त्याने पकडला जाईल आणि समाप्त झालाय. हनुमान खेळण्याचा खेळ धक्का क्रमांक लागेल या ठिकाणी देवरुंग संघाला 5वा. यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल लागत नाही आणि ही वेल बदलली गेली आणि हा फटका पहा, प्रॉपर कनेक्शन नाहीये, भरपूर वेल हवेत आणि या ठिकाणी पहा जतीनचा हा सेलिब्रेशन बनताय मेरे दोस्त. कारण ही तुमची मेहनत आहे, ज्याप्रमाणे प्लॅनिंग केली जतीन जाधवनं आणि त्या प्लॅनिंगच्या आधारे मात्र फलंदाज हनुमानला फसवला गेला आणि त्याच्यामुळे आता मात्र नवीन फलंदाज समीर गोडे आलाय 6व्या क्रमांकावरती. समीर केणे, ललिश पाटील आणि समीर केणेची जोडी सध्या आपण पाहत आहोत. हो, कट करण्याचा प्रयत्न, शॉट तडमनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, हो डायरेक्ट हिट जरूर झालाय परंतु
पाटर मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी सेफ आहे. हा प्रेशर असतो ज्यावेळी आपण धाबांचा पाठलाग करतो. पहिल्या इनिंगमध्ये जर प्रतिस्पर्धी संघाने चांगला टोटल उभारला तर मात्र कुठेतरी एक मानसिक दडपण निर्माण होतो आणि तो मानसिक दडपण आज आपल्याला देवरू संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळाला. कारण टॉप ऑर्डरची जर आपण पाहिली तर या ठिकाणी 5ही फलंदाज या ठिकाणी स्वस्तात बाद झाले आणि त्या मात्र मिडल ऑर्डरला ललिश पाटील आम्ही समीर केणेवरती आता मात्र ही जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. ओ चेंडू खाली राहिलाय, जबरदस्त नियंत्रण, टप्पा चांगला, लाईन चांगली, आज सर्व काही एकविरा नानकर संघाच्या बाजूने घडताना पाहायला मिळतोय. असं कोणालाही वाटलं नसेल की आज एकविरा नानकर संघ आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल, परंतु हा क्रिकेट आहे. तुम्ही चांगली मेहनत केली तर मात्र किती मोठ्या संघाला पराभूत करू शकता आणि तो खेळ एकविरा नानकर संघात आपण पाहिला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकला स्थिर आहे. एकूण 5 गडी बाद 18 धाबा, अजूनही विजयासाठी 42 धाबांची आता मात्र आवश्यकता असेल आणि चेंडू फक्त शिल्लक आहे 14 गेंदों में 42 रनों की जरूरत. कडक शॉट ऑन साइडला पीक केला, गॅप शोधला ललिश पाटील आणि फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. हा फ्लॅट सिक्सर. चेंडू जेवढा वेगानं गोलंदाज यतीन जाधवनं हाताळला त्यापेक्षा दुप्पट वेगानं चेंडू मात्र फ्लॅट निघून गेला. गॅप खूप मोठं होतं. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून मात्र चेंडू या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झाला आणि याच फटक्याची कुठेतरी आवश्यकता होती टीम जय जोटिंग देवरू संघाला आणि तो फटका अखेर ललिश पाटीलच्या बॅटमधून निघाला. ओ इथे मात्र चोख प्रत्युत्तर देता असताना आणि पहा यतीचे दोन्ही हात डोक्यावरती. या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि अशा रीती 3 षटकाचा खेळ पाहिला तर या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर 8च्या धावगुतीने धाबा जोडलेल्या आहेत. 24 धाबा धाफलक्यावरती आपण पाहतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष आहे 60 धाबांचं आणि येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये आता इथून 36 धाबांची आता आवश्यकता आहे टीम जे जोटिंग देवरू संघाला. हृदयाची ठोके वाढवणारा सामना. 12 चेंडू 12 मध्ये 36 धाबा होणार का की इथे मात्र ललिश पाटील की समीर केणे आपल्या टीमसाठी हिरोची भूमिका आज बजावणार का. बॅट बदलली जाते परंतु आज खेळ बदलला जाणार का. गोलंदाज विघ्नेश पुन्हा सज्ज होते. ज्या विघ्नेशने एक स्पेलमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा खर्च केले होते. पहिल्या स्पेलमध्ये पॉवर प्लेच्या खेळामध्ये 2 विकेट्स त्याची प्राप्त केल्या आणि पुन्हा मात्र संघनायकाने त्याच्याकडे चेंडू सोपवला आहे. दुसऱ्या स्पेल साठी त्याला आमंत्रित केलं गेलं आणि संघाकडून 4था षटक तो आता मात्र हाताळतोय. समोर असेल समीर केने, त्याने आता परत एक चेंडू फेस केला. एक धाव त्याच्या बॅटमधून निघाली परंतु आता सिंगल डबलने काय सिद्ध होणार नाही. मोठ्या फटक्यासाठी तुम्हाला जावं लागेल. क्लीन फटका, चेंडू सरळ साईड स्क्रीनच्या समोर जात असताना 1 बाउन्सनं 4 धाबांसाठी चौकार. जेवढ्या वेगानं बंदुकीतून गोली निघते तेवढ्या वेगानं समीरच्या बॅटमधून चौकार निघाला आणि स्वागत केलं विघ्नेशचं दुसऱ्या स्पेलमध्ये चौकारानं. 28ची आता मात्र 32ची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आणि ते मात्र पहा स्ट्राईक घेण्यासाठी मात्र ललिश पाटील धडपडतोय आणि पंचाचा वाईटचा इशारा म्हणजे 1+1 एकूण 2 धाबा या ठिकाणी आव्हानाच्या रूपाने जोडल्या गेल्या. आणि जर तुम्ही अशा प्रमाणे जर इथे धाबा खर्च केला तर मात्र जो तुम्ही प्रेशर निर्माण केला प्रतिस्पर्धी संघावरती तो प्रेशर मात्र हळूहळू रिलीज सुद्धा होऊ शकतोय. आणि या षटकामध्ये या देवरू संघासाठी चांगल्या प्रमाणे धाबा येत आहेत. कारण आतापर्यंत विघ्नेश या ओव्हरमध्ये एक लिगल बॉल टाकला त्याच्यावरती त्याने तब्बल 6 धाबा इथे खर्च केल्या आणि आता येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 30 धाब्यांची गरज. काही होऊ शकेल, कुछ भी हो सकता है. ओव्हर पिच, कडक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडूला फेकून दिलाय अगदी कल्याण हायवेच्या दिशेनं. 6 धाबांसाठी मॅक्झिमम सिक्सर.
गोईंग 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 अँड गोईंग आउट ऑफ द पार्क. शेवटची आशेची किरण असंच म्हणावं लागेल ललेश पाटील. आणि काय तो खेळतोय. माझ्या सहकार्याने काय खेळ केला हे मला माहिती नाहीये. आज मला माझ्या संघासाठी काय करायचं आहे, आज मी माझ्या गावासाठी काय देऊ शकतोय, याचा मला आज पुढे आता विचार करावा लागेल. आणि तो खेळ तो विचारपूर्वक सध्या साकारतोय. दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला. विघ्नेशवरती आता धडपण पाहायला मिळतोय. पुन्हा पाहू शकतो या ठिकाणी फाईन कडे खेळला प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. आणि आता मात्र इथून असं वाटतंय की समीर केणेची विकेट धोक्यात असावी. कारण ऑफिशियल पंचाने तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. परंतु आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की बॅट एक्झॅक्टली ग्राउंडेड झालेली आहे की नाही हे पाहावं लागेल. चला दोन्ही संघातील 12वे खेळाडू जे आहेत कोणी आवाज करणार नाहीत याची आपण नोंद घ्या. तिसरं पंच आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये. आणि फलंदाज सेफ आहे. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. आणि सिंगलच्या मदतीने पाहू शकले या ठिकाणी संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करतात. 37 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. 9 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धाब्यांची आवश्यकता आहे. अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 23 ची गरज. हो चांगला चेंडू अगदी बॉडीला ब्रश झाला. हाईक फॅक्टर होता आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचांनी अपील फेटाळली. योग्य निर्णय पंच रमेश मात्रे सरांच्या वतीने आपण पाहतो. लेखबाच्या स्वरूपात धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच रंगत असताना कधी झुकतोय हा सामना एकविरा नानकर संघाच्या बाजूने तर कधी हा सामना झुकतोय जय झोटिंग देरू संघाच्या बाजूनं. वार पलटवार जसा एकदा सरडा रंग बदलतोय त्याप्रमाणे हा खेळ इथे मात्र आपल्याला बदलताना पाहायला मिळतोय. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करणार, आजचा दिवस कोणत्या संघाच्या नावावरती राहणार, थोड्याच वेळात मात्र या सामन्याचा रिझल्ट जो आहे तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचेलच. परंतु हे 2 चेंडू फार निर्णायक राहणार आहेत दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. ओहो बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न विघ्नेशचा असफल राहिलाय. वाईटच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी खर्च केली. मागणं राहिलं चौथ्या षटकामध्ये विघ्नेश. कारण आतापर्यंत पाहिलं तर 2 स्क्वेअर चेंडू हाताले 2 आय थिंक एक सिक्सर निघाला. त्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आपण पाहिला. आणि याच षटकाची मात्र कुठेतरी आवश्यकता होती टीम जय जोटिंग देरू संघाला. 39 धाबा विजयासाठी अजूनही 21 धाब्यांची गरज. ओ पुन्हा ती चूक. सातत्याने पाहतो की या ठिकाणी प्रेशर फलंदाजावरती होतं. परंतु या धावेने कुठेतरी प्रेशर आता थोडा थोडा रिलीज होत चाललाय. आणि आता मात्र कुठेतरी या खेळाडू कक्षामध्ये सुद्धा आपण पाहतो की थोडा का होईना आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण जब तक ललेश पाटील खडे रहेंगे तोपर्यंत विजयाच्या ज्या आशा आहेत त्या मात्र देवरू संघाच्या पल्लवीत राहणार आहेत. कारण ललेश पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आणि आता मात्र सर्वांच्या नजरा त्याच्याकडे पाहायला मिळतात संपूर्ण देवरुंगकरांच्या आणि सर्व क्रीडा रसिकांच्या. विघ्नेश की एखादा ब्रेक थ्रू इथून मात्र आपल्या संघाला देणार का. हो कॉन्फिडन्स लेवलचा फटका नाही. परंतु चेंडू पाहू शकेल वेगानं चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअरला कडे सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आज फिल्डिंगचा दर्जा चांगल्या प्रमाणे पाहिला. जरूर या षटकामध्ये विघ्नेशनं काही चेंडू अतिरिक्त हाताळले परंतु ग्राउंड फिल्डिंग ला जबाब राहिली एकविरा नानकर संघाची. आणि आता 7 मध्ये विजयासाठी 19 धाब्यांची गरज. कोण कोणावरती करणार मात. 7 गेंदों में 19 रनों की जरूरत. आज टेनिस बॉल मधील एक मोठं नाव अर्थात मिस्टर वैभव पाटील याला सुद्धा आपण पाहत आहोत. सात चेंडू आणि 7 मध्ये 19 धाब्यांची गरज. पुढे आलाय फटका हवेत केला. टायमिंग प्रॉपर नाहीये. लॉंग ऑफचा फिल्डर चालला मिड ऑफ कडे. त्याने पकडला हा झेल आणि समाप्त झाल्या त्या ठिकाणी समीर खेनेचा
खेळ रोहनचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त रनिंग हॅट कॅच त्यांनी तिथे पकडली आणि अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 41 धावा जोडल्या गेल्या. 41ला 6 सध्या परिस्थिती आपण पाहतोय जे झोटिंग देवरू संघाची आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 19 धावांची आवश्यकता असेल. चला आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण काही सन्मान जे आहे ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय आकाशजी म्हात्रे आज उपस्थित आहेत. त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आपण या ठिकाणी अगदी थाटामाटानं संपन्न केला. कोलिलीचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. मी विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक उत्तम शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आकाश म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. जबरदस्त सामना सध्या आपण पाहतो या ठिकाणी सुरू आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 धाब्यांची आवश्यकता. टेनिस बॉलमधील एक उत्कृष्ट खेळाडू कोलुली गावाचा गौरव मी म्हणेन मिस्टर वैभव पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण या आणि आज BC4च्या माध्यमातून एकता ट्रॉफीमध्ये त्यांचा सामना सुद्धा आहे. आज एकता ट्रॉफीला सुद्धा सुरुवात झाली. पडघा टोल नाक्यावरती ती स्पर्धा सुरू आहे. परंतु आज प्रेमापोटी वैभव पाटील इकडे पोहोचले गेले आणि पाहू त्यांचा सन्मान फटका चांगला पाहायला मिळतोय आणि सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. षटकार. मॅच ऑन. धन्यवाद डीजे. त्यानंतर श्याम माली आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करूया. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती सिक्सर आलाय. परंतु भीमरसाठी आता मात्र या ठिकाणी टीव्ही पंचांची आता मदत घेतलेली आहे आणि टीव्ही पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट इज भीमर नो बॉल. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि गोलंदाजाने हाताला भीमर नो बॉल त्याच्यावरती आलाय. षटकार आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 12 धाब्यांची गरज. फटका चांगला पाहायला मिळतो. सरळ बॅट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगानच पोहोचला. दुहेरीचा प्रयत्न होतोय. संधी होती रनआउट करण्याची परंतु ती संधी गमावली. 2 धावा कंप्लीट. आणि पाहू शकाल या ठिकाणी आमचे मान्यवर आता रजा घेत आहेत. जरूर आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या मॅचमध्ये जय जोटिंग दरू संघ आता मात्र बाउन्स बॅक करत असताना कधी कोणता संघ पलटवार करेल याची आपण या ठिकाणी भविष्यवाणी करू शकत नाही. आणि तो पलटवार आज देवरुंगकरांचा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मागील षटकाचा विचार केला तर विघ्नेश मागला ठरला आणि तदनंतर आता पियुष शेवटच्या षटकामध्ये मात्र चुका करतोय. 5 चेंडू 10ची गरज. फटका अभेद केला आणि चेंडू लँडिंग झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संकट मोचक आज करत असताना ललेश पाटील सिक्सर. काय फटकेबाजी केली. हा फटका पहा. स्टँड अँड डिलिव्हर जसा चेंडू त्याने मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. सर्वांच्या नजरा चेंडूकडे होत्या आणि आता समीकरण ABCD प्रमाणे सोपं राहिलंय. कारण 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये 4 धाब्यांची गरज. सामना होता कुठे सामना आला कुठे. 12 मध्ये 36ची आवश्यकता होती. परंतु तदनंतर पाहिलं आपण 4थ्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्या होत्या 17. आणि आता मात्र पियुष या ठिकाणी मागला राहिलाय. फुल टॉस कबरच्या डोक्यावरून चेंडू वेगाने चाललाय आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना चौकार. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाच्या माध्यमातून टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा संघ राहिलाय श्यामशेठ दलवी साहेबांचा संघ अर्थात जय झोटिंग देवरुंग.
जबरदस्त क्रिकेट आणि आज वन मॅन आर्मीचा रोल अदा केला आहे ललिश पाटीलनं आणि आज आपण पाहू शकाल त्यांच्या खांद्यावरती मिरवणूक काढायला हरकत नाहीये. जबरदस्त खेळ आणि तोच राहिला या डावातील या सामन्यातील शिलेदार मॅन ऑफ द मॅच. आज एकविरा स्पोर्ट नांदकर संघाने जरूर सर्वांची मनं जिंकली, परंतु संधी होती की या स्पर्धेच्या माध्यमातून ते टॉप 4 मध्ये प्रवेश करू शकले असते, परंतु शेवटच्या दोन्ही षटकामध्ये गोलंदाजी खराब राहिली आणि त्यामुळे मात्र त्या संघाचा प्रवास जो आहे तो या स्पर्धेतून मात्र संपन्न झाला आहे. सो हार्ड लक येतील अँड हार्ड लक टीम एकविरा नांदकर. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि ललेश पाटीलांचा विनंती असेल की आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती पोहोचायचं आहे. चला ललेश या आपण प्रथमतः आपण सामनावीर पुरस्कार स्वीकारा आणि तदनंतर आणि जय झोटिंग देवरुंग संघासाठी साकारला आणि आजच्या दिवसाच्या खेळावरती आज जय झोटिंग देवरुंग संघाने नाव कोरलाय. आणि म्हणजे आता मात्र इथून आपण म्हणू शकतो की जो पहिल्या सेमीफायनलचा सामना आहे या स्पर्धेतील तो आई गावदेवी नांदकर विपक्ष जय झोटिंग देवरुंग असा राहणार